प्रेज द लॉर्ड सर्वांना. ही वेळ होती की पहिल्या स्त्रीला निर्माण करण्याची. परमेश्वर देवाने बोलले, मनुष्य एकटा असावे हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. कारण पुरुष एकटा होता बागेमध्ये, त्याच्या अनुरूप दिसणारा, त्याच्यासारखा तिथे कोणीच नव्हता. तर परमेश्वराने विचार केले की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही आहे. त्याच्यासाठी परमेश्वर देवाने त्याला अनुरूप सहाय्यक, त्याच्यासारखे दिसणारे, त्याच्यासोबत राहणारी अशी एक सहाय्यक बनवीन म्हणून देवाने विचार केले. त्याच्या जवळ राहणारी, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये त्याची हेल्प करणारी एक स्त्री देवाने बनविली. ती स्त्री कशी निर्माण केली आहे आपण पाहूया. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेले. तर येथे परमेश्वर देवाने आदामाला काय केलं, त्याला गाढ निद्रेमध्ये झोपविले आणि त्याचीच एक फासळी काढून देवाने त्या फासळीद्वारेच फासळीची स्त्री बनविली. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. स्त्रीला नारी हे नाव आदामानेच दिले आहे. नारीचा अर्थ नरापासून. नंतर आदामाने त्याच्या पत्नीला हव्वा म्हटले, याचा अर्थ सर्वांची आई. जेव्हा देवाने त्याच्या वेगवेगळ्या भूमिका दिल्या, त्याने पुरुष व स्त्रीला मुलांमध्ये समान कसे केले. आदामप्रमाणे हवेला देवाच्या स्वरूपामध्ये निर्माण केले होते. तिलासुद्धा तिचा निर्माण करता स्वामीला ओळखावे, त्याचे चारित्र्य प्रतिबिंबित करावे आणि त्याच्याबरोबर कायमचे एक आनंदी संबंध उपभोगावे यासाठी निर्माण केले होते.